नमस्कार सगळ्यांनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर इथं आपण घेतलेला आहे 1.5 वाटी मुगाची डाळ आणि ती स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायची आहे, कारण त्याला पावडर लावून ठेवलेली असते आणि नंतर स्वच्छ पाण्यामध्ये 2 तास ती भिजत ठेवायची आहे। तर इथे आपली डाळ 2 तासानंतर मस्त अशी भिजलेली आहे। आता हे पाणी आपण गाळून घेणार आहोत आणि हीच डाळ पुन्हा आपण दुसऱ्या पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची आहे। तर भिजवलेली आपली मुगाची डाळ असल्यामुळे ती शिजायला फार वेळ लागणार नाही आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली डाळ शिजून तयार होणार। तर आता आपली डाळ शिजेपर्यंत आपण मसाला करून घेऊया। इथं घेतलेले आहे 2 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि जवळजवळ 3 चमचे घेतलेले आहेत बडीशोप आणि 4 मिरी, काळी मिरी आपल्याला ते टाकायची आहे आणि मस्त जाडा भरडा असा आपला हा मसाला करून घ्यायचा आहे। पाहू शकताय खूप बारीक केलेलं नाही आहे। यानंतर आपण इथं चिरत आहोत 2 ते 3 मिरच्या, यानंतर आपली हिरवीगार कोथिंबीर आणि पुदिना असेल तर कृपया तुम्ही पुदिना सुद्धा घालू शकताय। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आता सध्या घातलेलं नाही आहे आज। यानंतर सगळी तयारी होईपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे। तर पुन्हा लगेच आपल्याला ती गाळून घ्यायची आहे आणि पाहू शकताय इथं गाळायला ठेवलेली आहे। जवळजवळ पूर्ण पाणी त्याच्यातील जाईपर्यंत आपल्याला ती अर्धा तास अशीच गाळत ठेवायची आहे। त्यानंतर इथं एक पॅन घेतलाय, तर पॅनमध्ये मी घालत आहे 2 चमचे तेल। त्यानंतर आपण घालत आहोत मिरची आणि थोडंसं इथं मी टाकणार आहे जिरं आणि ही मिरची छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तेलात त्याचा तिखटपणा उतरायला हवा। त्यानंतर आपण टाकत आहोत मिक्सरला केलेला आपला मसाला। तर मस्त अशी धन्याची आणि बडीशोपची वास येते आणि आता हे तेलावर थोडा वेळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे। यानंतर घातलेली आहे हळद आणि चवीनुसार आपलं सगळ्यांचं आवडतं असं मीठ, कारण ह्याच्याशिवाय आपण जेवूच शकत नाही, हो ना। तर मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे हलक्या हातावर परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण गाळत ठेवलेली आपली शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि 2 मिनटं मस्त ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपण चिरलेली कोथिंबीर आणि हातावरती थोडंसं क्रश करून मी टाकणार आहे आपली कस्तुरी मेथी आणि हे ऑप्शनल आहे, हवंच तरच टाका, कारण कोथिंबीर आणि बडीशोप आपण टाकलेलाच आहे। आणि हे शिजलेलं सारण जे आहे ते मस्त आपल्याला 10 मिनटं तरी मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे आणि मस्त ड्राय असं करायचं आहे। एकदम ड्राय पण नाही, पण जाडसर होईल असं परतवायचं आहे। आणि छान ते परतवून झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं ते थंड व्हायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण ते वापरणार आहोत। तर इथं जवळजवळ 1 तास तरी मी ते थंड होण्यासाठी ठेवले आणि पाहू शकता ते किती घट्ट बनलेलं आहे। त्याचा हाताने लाडू केला तर सहज लाडू तयार होतो, याप्रमाणे ते थंड व्हायचं आहे। तर चला कणिक भिजून घेऊयात। इथं घेतलेलं आहे मी 1-2 वाट्या गव्हाचं पीठ आणि त्याच्यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। यानंतर हातावरती चोळून टाकलेला आहे ओवा आणि आपण याच्यात टाकणार आहोत कच्चं तेल 2 चमचे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे घट्ट असं मळून घेणार आहोत। तर पीठ आधी सगळं मी मिक्स करून घेते आणि यानंतर थोडं पाणी टाकून आपण ते मळून घेऊयात। तर जास्त मऊ असं मळायचं नाही आहे, थोडं घट्टसरच मळा म्हणजे लाटायला आपल्याला छान होईल। तर आता लाटायचं म्हणजे आपल्याला कळालंच असेल की आपण आज बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे पराठे। तर चला मग पाहूयात। झालंय ना मस्त सारण आपलं, पहा किती छान लाडू होत आहे आणि ते पीठही आपलं घट्ट बनलेलं आहे। तर आता पारी लाटायला गोळा घेऊयात। तर तुम्ही दररोज चपातीला घेताय त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्या, नाहीतर मग एकदमच जाड पराठा होईल किंवा नंतर मग आपण सारण भरल्यानंतर थोडंसं काढून टाकूयात। तर पुरण भरण्याचे हे 3 प्रकार आहेत। हातावरतीच गोल करून भरू शकताय किंवा 2 छोट्या पाऱ्या लाटून मध्ये भरू शकताय किंवा आत्ता मी असं भरत आहे तसं एकच पारी करून मोठा गोळा ठेवायचा आहे आणि ते मोदकासारखं करून वरून त्याचं जास्त असलेलं पीठ काढून टाकायचं आहे आणि तो पराठा लाटायचा आहे। याप्रमाणे मी पहा काढून टाकलं पीठ थोडंसं, कारण मग एकदमच जाड होतं ते।
आणि याप्रमाणे हातावरती छोटा परोठा करून घ्यायचा आहे. तो दाबून, यामुळे काय होईल, आतमध्ये भरलेलं पुरण सगळीकडे पसरलं जाईल. आणि आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपला परोठाही लाटून झालेला आहे. तर आता तो मस्त खरपूस असा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडनी लावायचं आहे आपलं साजूक तूप. तर मस्त असा मुगाच्या डाळीचा पराठा आपला तयार होत आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि पराठा हा थोडासा खरपूसच भाजायला हवा, चपातीसारखं पांढरट असं नाही दिसायला पाहिजे. तर पाहू शकताय, पहा किती मस्त असा पिवळा धमक आपला पराठा तयार झालेला आहे. आणि याप्रमाणेच मी सगळे पराठे करून घेते. तर एक 10-15 मिनिटांनी आपले पराठे तयार झालेले आहेत. मस्त असे दिसत आहे, मस्त छान वास येते ते कोथिंबिरीची वगैरे. चला तर सर्व करून घेऊयात. तर सर्व करायला आपण डिश घेतलेली आहे, ठेवलेत 2 पराठे आणि आपण हे खाणार आहोत टोमॅटो केचप आणि आपलं छान असं आंबट नसलेलं ताजं दही. चटणी केली तरी सुद्धा चालेल. तर सखींनो, आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि कृपया नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद सखींनो, पुन्हा भेटूया नवीन रेसिपी.